काळजाचे ओझे. कोणाला वाटलेही नव्हते की एक संस्कारी मुलगा जो आपल्या आईवडिलांना आपल्या संसारात सन्मानाने ठेवेल तोच त्यांना दुखवेल. रघुनाथ आणि सुमनाबाई यांचा एकुलता एक मुलगा मिलिंद लग्नानंतर संपूर्ण बदलला होता. रघुनाथ यांचा व्यवसाय छोटा असला तरी त्यांनी मुलाला शिकवून मोठे केले. मिलिंदला एक सुशिक्षित मुलगी स्नेहा मिळाली आणि त्याच्या लग्नाने घरात आनंद भरला. लग्नानंतर काही महिने सगळं छान चालू होतं, पण हळूहळू परिस्थिती बदलली. मिलिंदला आपल्या बायकोच्या सल्ल्याने आणि आई वडिलांच्या सवयी यांच्या साधेपणाचे ओझे वाटायला लागले. स्नेहा कायमच त्याला सांगायची की आपण आता वेगळं घर पाहायला हवं. आपले आई वडील जुन्या विचारांचे आहेत. सुरुवातीला मिलिंदने काही लक्ष दिले नाही, पण नंतर तो स्नेहाच्या विचारांशी सहमत झाला. आई वडिलांची काळजी घेणे, त्यांच्या सोबत राहणे हे आता त्याला ओझे वाटायला लागले. स्नेहाच्या प्रत्येक गोष्टीला मान्यता देत त्याने आई वडिलांना दुसऱ्या खोलीत राहायला सांगितले. ते आपल्या मुलाच्या निर्णयाने दुखावले, पण काहीच बोलले नाहीत. त्यांच्या आयुष्याची संध्याकाळ होती ती. ते फक्त आपल्या मुलाच्या सुखासाठी गप्प राहिले. मिलिंद आणि स्नेहा आता आपल्या नव्या घरात राहू लागले, पण मिलिंदच्या मनात काहीतरी चुकल्याचे जाणवू लागले. तो आई वडिलांना भेटायला क्वचितच घरी जायचा. एके दिवशी स्नेहा त्याला म्हणाली, तुझं आता आई वडिलांशी एवढं जोडून राहणं योग्य नाही. त्यांची काळजी घेताना आपल्या संसाराकडे दुर्लक्ष करशील. या शब्दांनी मिलिंदच्या मनात परत विचारचक्र सुरू झाले. आणि एक दिवस मिलिंदला जीवनात मोठा धक्का बसला. रघुनाथ आजारी पडले होते. तो त्यांना भेटायला गेला, पण ते त्याच्याशी फार बोलले नाहीत. तू आता मोठा झालायस, तुझं कुटुंब तुझ्याबरोबर आहे, आम्हाला विसरून जा, एवढंच बोलून ते थांबले. मिलिंदने त्यांना जवळ घेण्याचा प्रयत्न केला, पण रघुनाथ शांत होते. त्या रात्री त्यांचा मृत्यू झाला. सुमनाबाई अजूनही शांत राहिल्या. मुलगा जरी जवळ होता तरी त्यांना आतून तुटल्यासारखं वाटत होतं. मिलिंदने रडून घेतलं, पण त्याच्या पश्चातापाला आता उशीर झाला होता. आई वडिलांचा अपमान केला होता त्याने, आणि आता ते परत येणार नव्हते. मिलिंदच्या वडिलांच्या निधनानंतर त्याच्या जीवनात एक रिक्तता निर्माण झाली. मनात उभ्या असलेल्या पश्चातापाच्या विचाराने त्याला झपाटलं होतं. तो आता कायमच विचार करत राहायचा, मी कशासाठी आई वडिलांची अशी उपेक्षा केली? का मी त्यांच्या भावना समजून घेतल्या नाहीत? स्नेहा मात्र अजूनही आपल्या मार्गावर चालत होती. तिला वाटत होतं की रघुनाथ यांच्या जाण्याने एक ओझं कमी झालं. ती मिलिंदला समजायची की हे नैसर्गिकच आहे, कोणीतरी कधीतरी जाणारच होतं. आता आपण आपल्याच आयुष्यावर लक्ष केंद्रित करायला हवं. मिलिंदने तिचं ऐकलं, पण त्याच्या मनात एक दुःख घर करून बसलं होतं. सुमनाबाई एकाकी राहिल्या होत्या. त्यांचं दुःख कधीच बोलून दाखवलं नाही, पण त्यांनी वेदना त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होत्या. स्नेहाला त्यांची काळजी घेणं अजिबात आवडायचं नाही. ती नेहमीच म्हणायची, आई आजारीच राहतात, त्यांना दुसऱ्या ठिकाणी ठेवलेलं बरं होईल, आपण त्यांची काळजी कशी घेणार? एके दिवशी स्नेहाने मिलिंदवर दबाव आणला की त्याने आईला वृद्धाश्रमात पाठवावं. मिलिंदच्या मनात काही दिवस विचार चालला. त्याने आईचं झंझट टाळण्याचा विचार केला. अखेरीस एक दिवस त्याने आपल्या आईला बोलवलं आणि म्हटलं, आई, तुझं आता इथं राहणं आम्हा दोघांना फार कठीण वाटतंय. मी तुझ्यासाठी एक चांगलं वृद्धाश्रम शोधलंय. तिथे तू सगळ्यांबरोबर आनंदाने राहू शकशील. सुमनाबाईने पाणावलेल्या डोळ्यांनी आपल्या मुलाकडे पाहिलं. त्या काही बोलल्या नाहीत, पण त्या क्षणी त्यांच्या हृदयात मोठा आघात झाला होता. मुलाने त्यांना वृद्धाश्रमात पाठवायचा निर्णय घेतला होता. हे त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात त्यांना न स्वीकारण्यासारखं वाटत होतं. वृद्धाश्रमात जाण्यापूर्वी त्या शांतपणे मिलिंदला म्हणाल्या, मुला, आम्ही तुला जीवन दिलं, वाढवलं, तुझ्या शिक्षणासाठी कष्ट घेतले, तुझ्या सुखासाठी आमचा संसार विसरलो, पण आज जेव्हा तू मला दूर पाठवतोयस तेव्हा फक्त एकच सांगू इच्छिते, एक दिवस तू सुद्धा वृद्ध होशील आणि तुझ्या मुलांनी कसे वागायचे हे तू आज ठरवतो आहेस. हे शब्द ऐकून मिलिंदच्या मनात एक वेगळा विचार आला.
पण तो स्नेहाच्या प्रभावाखाली असल्यानं त्याने त्या शब्दांना काही महत्त्व दिलं नाही. सुमनाबाई वृद्धाश्रमात गेल्या आणि तिथे त्यांच्या जगण्याच्या शेवटच्या दिवसांची सुरुवात झाली. काही दिवसांनी स्नेहा आणि मिलिंदला एक नवीन आनंद झाला. त्यांना मूल झालं. मुलाच्या आगमनाने त्यांच्या जीवनात एक नवीन उत्साह आला. पण मिलिंदच्या मनात आईच्या शब्दांची आठवण होत राहायची. काळ लोटत होता. मिलिंद आता वडिलांच्या जागी होता आणि त्याचंही वय वाढत चाललं होतं. त्याचा मुलगा आता मोठा होत होता आणि त्याच्यातही तसाच बदल जाणू लागला. एके दिवशी त्याच्या मुलाने त्याला थेट विचारलं, बाबा, तुम्ही आणि आई आता जुन्या विचारांचे झालात. आता आम्हाला आमचं स्वतंत्र जगायचं आहे. तुम्हाला आता वृद्धाश्रमात पाठवायला हवंय. हे ऐकून मिलिंदच्या डोळ्यात पाणी आलं. त्याच्या आईचे शब्द त्याच्या कानात घुमू लागले. तुझ्या मुलांनी कसे वागायचे आहे हे तू आज ठरवतो आहेस. कथेचा शेवट स्पष्ट करतो की आपल्या पालकांप्रती असणाऱ्या जबाबदाऱ्या कधीही टाळल्या जाऊ नयेत. वडिलांचे आईचे सन्मानाने वृद्धत्वाचे दिवस व्यतीत होणे हे आपलं कर्तव्यच आहे. मुलाने आपल्या पालकांची उपेक्षा केल्यास त्याच्याही जीवनात तीच परिस्थिती निर्माण होऊ शकते. कथेचा आनंद घेण्यासाठी आणि कथा पूर्ण समजण्यासाठी कथा शेवटपर्यंत पहा. या कथेबद्दलची तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच दर्जेदार नवनवीन कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. कथा कॅफे. धन्यवाद.